करा 105 झालेत वाटाय मला. नाही 109 झालं नाही. श्रीराम म्हणे अहो. हा बरोबर आहे, झालंय. हा 110 पर्यंत झाल्यात. काय 110 पर्यंत झाले. हा काय 110 घ्या प्रार्थना. ती पण झाली. 110 पासून घेऊ. 11 पासून समजा उमेने केली नमन बरं का. प्रारंभे विनंती कर गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव रामकृष्ण हरी. श्री रामचंद्राय नमः. उमेने केलिया नमन सौमित्रे स्वयं धावून. मस्तकी धरिले श्रीराम चरण काया पण बोलत. या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत की माता पार्वतीनं भगवान रामचंद्र प्रभूंना नमस्कार केल्यानंतर चरण धरल्यानंतर लक्ष्मण धावत आला आणि भगवंताच्या पायावरती मस्तक ठेवलं. कारण लक्ष्मणाच्या लक्षात आलं नव्हतं, त्याला वाटू लागलं सीतेलाच राम माता म्हणतायत. ज्यावेळेस ती पार्वती आहे हे लक्षात आलं आणि भगवंतांनी माता पार्वतीच्या छळनापासून स्वतःला बचवलंय, स्वतःला दूर ठेवलंय. ही भगवंताची ज्ञानस्थिती लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण पायावरती डोकं ठेवून काय म्हणतोय? मी म्हणे हेची आमची सीता तवते शिवाची शिवकांता. भली ओळखिली रघुनाथा सर्वज्ञ सत्य तू श्रीरामा. सर्वज्ञ सत्य तू श्रीरामा. मी म्हणे हिची आमची सीता. रामा, मला वाटलं होतं की ही आपलीच सीता आहे, परंतु ती भगवान शंकराची पत्नी माता पार्वती आहे हे तुम्ही ओळखलात. हे खूप चांगलं झालं रामा. तुम्ही सर्वज्ञ सत्य अशा प्रकारचे ज्ञाते आहात असं म्हणतात. देखोनी उमेची स्थिती गती ब्रह्मादिक विस्मित चित्ती. आम्ही मनो हे सीता सती श्रीरामे पार्वती. देखोनी उमेची स्थिती गती ब्रह्मादिक विस्मित चित्ती. माता पार्वती ज्या पद्धतीत ज्या अवतारात आल्या होत्या आणि ज्या पद्धतीचा अभिनय करत होत्या, ज्या पद्धतीत त्यांनी बोलत होत्या, त्यावरून आम्हा सर्वांना वाटत होतं की निश्चित ही माता सीताच आहे. परंतु तुम्ही मात्र तिला ओळखलात की ही पार्वती आहे अशा प्रकारे लक्ष्मणजी बोलतात. आम्ही म्हणू सीता विरहे भ्रांत परी अचूक ज्ञाता भ्रमांत. याचा न कळे निज व्रतांत ब्रह्म सदोदित श्रीराम. सदोदित श्रीराम याचा न कळे निज वृत्तांत. आम्हाला वाटलं होतं की रामचंद्र प्रभू सीतेच्या मोहामध्ये आहेत, भ्रमामध्ये भ्रमण करतायत, परंतु तुम्ही अचूक ज्ञाते आहात जी भ्रमाचा अंत करतात. भ्रमाच्या पलीकडचं तुम्हाला पाहता येतं. त्या ज्ञानदृष्टीनं
तुम्ही ती माता पार्वती आहे हे ओळखलात, त्यामुळं तुमचा जो निजवृत्तांत आहे हे मात्र कुणालाही लक्षणीय नाही, अशा प्रकारे म्हणतात. रडने पडने स्वर धावने, देखो नि जग पिसे मने, श्रीराम विचरे ब्रह्मपणे, जग उद्धरणे श्रीरामा. जग उद्धरणे श्रीरामा, रडणे पडणे स्वैर धावणे. राम रडू लागले, राम पडतायत, स्वैर विमुक्त अशा प्रकारे धावतात. इकडे धावतात, तिकडे धावतात, तिकडे पळतात, तिकडे पळतात. हे बघितल्यानंतर देखोनी जग पिसे म्हणे, हे पाहिल्यानंतर सामान्य लोक रामाला वेड समजत होते, वेड पिस म्हणत होते. परंतु श्रीराम विचरे ब्रह्मपणे, रामचंद्र प्रभू मात्र भ्रमात नाही, ब्रह्मातून विचरण करत होते. ब्रह्म स्थितीवरती स्थिर राहून त्या ठिकाणी सदोदित जीवन जगत होते. कारण जग उद्धरणे श्रीरामा. संभ्रमातली लोक परिवारासाठी परिश्रम करतात आणि ब्रह्म जाणणारी लोक वसुधैव कुटुंबकम म्हणून समस्त विश्वाच्या कल्याणासाठी आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे. हे जे काही म्हटलं जातं त्यामागे संबंध विश्वाच्या उद्धाराची, ब्रह्मपणाची जागृती आणि त्यातलं ते कर्म असतं जे रामा तुम्ही करतात. देखोनी श्रीरामाची स्थिती, ब्रह्मादि देव विस्मित चित्ती, मगती वंदोनी श्रीराम मूर्ती, गेले निश्चिते निजधामा. देखोनी श्रीरामाची स्थिती, राम पाहून नाही महाराज, रामाची स्थिती पाहून. कारण राम जर वर पाहिला तर वेडा दिसू लागला, वेडा. परंतु रामाची स्थिती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सांगतायत ब्रह्मादि देव विस्मित चित्ती, चित्तामध्ये विस्मित झाले आणि रामाला काय केलं? वंदन केलं. महाराज या ठिकाणी त्यांना वाटू लागलं राम वेडा झाला. कृष्ण अवतारात तर त्यानं ते वासर चोरून नेले महाराज ब्रह्म. त्यामुळे बघा, देव दिसणं आणि देव समजणं यामध्ये फरक आहे, यामध्ये अंतर आहे. तो अंतर मात्र ब्रह्मादिकांना पार होत नाही. म्हणून रामाच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि निज धामाला गेले. फिटली देवांची निज भ्रांती, आणि लक्ष्मण पावला विश्रांती, आगाध श्रीरामाची स्थिती, नामे उद्धरती जड जीव. उद्धरती जड भ्रांती, देवांची भ्रांती फिटली. त्या ठिकाणी काय भ्रांती होती देवाची? राम रावण मारतील का? आपलं काम होईल का? त्या ठिकाणच्या ज्याही काही शंका होत्या त्या समस्त दूर झाल्या. कारण ब्रह्मत्वावरती स्थिर असणारे जीवन जगणारे राम नक्कीच त्या ठिकाणी समस्त विश्वाच्या कल्याणाचं कारण बनल्याशिवाय राहणार नाहीत. हे त्या ठिकाणी निश्चित लक्षात आलेलं आहे. लक्ष्मणाचं मन जे काही चंचल झालं होतं, कारण वनाच्या ठिकाणी एकटाच होता आणि एकटाच असणाऱ्या लक्ष्मणाला राम वेड्यावणी करू लागले. महाराज सांगितलं नव्हतं लक्ष्मणाला हे माझं नाटक आहे म्हणून, कारण सांगत नसतेच महाराज. त्यामुळे लक्ष्मणाची जी काही विश्रांती होती ती त्याला मिळालेली आहे, चंचलत्व कमी झालेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतायत की रामाची निजस्थिती आहे, ज्या निजस्थितीनं जग विश्रांती पावतं असं सांगतात. निका जनार्दना शरण
पुढे सीता गवसेन करू निघाले श्रीराम लक्ष्मण हेही निरूपण अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते नाथ महाराज सांगतायत, पुढे सीता गवेषण, पुढे त्या ठिकाणी सीतेला गवसण्याची, सीतेला शोधण्याची प्रक्रिया श्रीराम आणि लक्ष्मण करण्यासाठी निघणार आहे. तेही निरूपण सर्व ज्ञाते श्रोते जनांनी लक्ष देऊन ऐकावं अशा प्रकारे म्हणतात. राम उमा संभाषण यासी मूळ शिवरामायण ते ग्रंथीचे निरूपण श्रोते सज्ञान जाणती. या ठिकाणी सांगतायत श्रीराम उमा संभाषण, माता सीतेचं, माता पार्वतीचं आणि भगवान रामचंद्र प्रभूंचं संवाद ही मूळ शिव रामायणातली कथा आहे, जी मी या ठिकाणी भावार्थ रामायणामध्ये सांगितलेली आहे. ज्ञाते असणारे श्रोते ज्यांना शिव रामायणाबद्दल माहिती आहे त्या श्रोत्यांना ही कथा मी कुठून घेतलीये याचा विशेष संदर्भ देण्याची गरज नाही, असं ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात. संख्या शतकोटी समस्ता श्रीरामायण मूळ ग्रंथ सुर नरपन्नाग यथार्थ कलह करीत पयाले. संख्या शतकोटी समस्त, किती आहे रामायणाची पूर्ण संख्या? 100 कोटी आहे. श्रीरामायण मूळ ग्रंथ, रामायणाच्या मूळ ग्रंथामध्ये 100 कोटी त्या ठिकाणी श्लोकांची संख्या आहे. 100 कोटी रामायण आहे. रामायण म्हणजे 100 कोटी रामायण नाही तर लोक भ्रम करतात, चुकीच. रामायणामध्ये 100 कोटी श्लोक आहेत. रामायण 100 कोटी नाही आहे. 100 कोटी असणारे ती मूळ रामायण, ज्याबद्दल सूर नर आणि पन्नग त्या ठिकाणी कलह करत होते, म्हणजे आमचा अधिकार जो तो सांगत होता. श्रीराम राजा सुरवरांचा त्याची कथा वाटा देवाचा पन्नग म्हणती शेष शयनीचा राम आमचा तुम्ही काय. राम राजा सुरवरांचा त्याची कथा वाटा देवांचा. बघा, राम हा सुरवरांचा राजा आहे, देवलोकांचा राजा आहे. त्यामुळे देवलोक म्हणू लागलेले आहेत की रामायणात आम्हाला पण वाटा पाहिजे. पन्नग म्हणू लागलेले आहेत, सर्प म्हणतायत की रामचंद्र प्रभू हे त्या ठिकाणी शेष शयनावर आहेत. म्हणला माझ्यावर रात्रंदिवस झोपत येत ना, आम्हाला वाटा नाही. कसं असतं, प्रकृतीचा वाटा सगळ्यांना पाहिजे. कर्तव्य असो की नसो पण वाटा पाहिजे. तशा प्रकारे तो त्या ठिकाणी म्हणू लागले साप सुद्धा आमच्यावर झोपतात की नाही, मग आम्हाला पण रामायणाचा वाटा पाहिजे. त्या ठिकाणी सांगतायत राम आमचा तुम्ही कैचे, प्रत्येक जण रामावरती अधिकार गाजवताय असं सांगतात. मनुष्य म्हणते मनुष्य प्रगते रामे केली आगाध ख्याती आमचा वाटा श्रीराम कीर्ते तुम्ही तदार्थी का भांडा. देवलोक भांडतायत, पाताळातली लोक भांडतायत, मनुष्यातली लोक म्हणले अरे अवतार कोणता घेतला होता? मनुष्याचा घेतला होता म्हणले. आमच्यासारखं राहिले, आमच्यासारखं बोलले चालले, आणि आमचा रामायणावर अधिकार नाही का? अगोदरची लोक रामायणावर अधिकार दाखवण्यासाठी भांडू लागली. आता रामायण रस्त्यात ठेवून दिले तर कुणीच उचलीत नाही. काही लोक म्हणतात काय तुम्हाला त्याच्यात पडलंय, कुणीच येत नाही तिकडं.
अरे सोनाराच्या दुकानाला गर्दी जरी नसली तर भाव कमी होत नाही मला. गर्दीवर भाव भाजीपाल्याचा वडापावचा होतो. सोनाराच्या इथला गर्दीवर भाव कमी जास्त होत नसतो. या ठिकाणी देव लोक भांडण करतायत, पाताळातली लोक भांडण करतायत आणि मनुष्य लोक म्हणू लागलेले आहेत आमचा वाटा रामायणावरती आहे. दृढ दावा ठोकतात. श्रीराम तुमचा वैतपती, तरी वैकुंठी नाही केली ख्याती. श्रीराम शेष शयनी जरी निश्चिते, तरी निजेल्या कीर्ती नाही केली. त्या ठिकाणी मनुष्य लोक महाराज भांडायला चांगले हुशार असतात. माणसं काय म्हणले देव लोकांना, वैकुंठातले राम, वैकुंठातले राम. वैकुंठात लंका होती तिथं रावण मारला का? नाही महाराज. मृत्यू लोकांमध्ये होती तिथं कीर्ती केली आहे, मग इथं अधिकार असतो. म्हणून जन्मभूमीचा अधिकार म्हणून कुठला अधिकार? मंदिर अयोध्येतच का? जन्म तिथं झाला. मनुष्यांनी सांगितलं कीर्ती इथं केली आहे, मग रामायणाचा अधिकार या ठिकाणी आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी मृत्यू लोक इथले लोक म्हणू लागलेले आहेत पाताळवाल्यांचंही काम नाही म्हणले, स्वर्गवाल्यांचं पण काम नाही, ते सगळं मृत्यू लोकांचं काम आहे. अशा प्रकारचा अधिकार मागतायत. एवोनी मनुष्य लोका प्रती, रामे केली विचित्र ख्याती. मृत्यू लोकीचे हे कीर्ती, तुम्ही तद्यर्थी का भांडा. अरे म्हटले त्या ठिकाणी तुम्ही तदर्थी का भांडा. एखाद्याच्या घरी वाटणी करून द्यायला जावं मग, आणि आमचंच आहे म्हणून काही लोक ते बाजूचे शेजारी भांडत आहेत बघ. तशा प्रकारे मनुष्य लोक म्हणले अरे हे सगळं आमचं आहे, तुम्ही काय म्हणून आमचं आमचं म्हणायला लागलात. अशा प्रकारे त्या ठिकाणी मनुष्य लोक स्वर्गातल्या लोकांना बी दाबू लागले आणि पाताळातल्या पण दाबतायत. एक खालते एक वरात, वाटा मागू आले ती येते. निर्लजला जाना पैचित्ते, संबंध तुम्हाते असे चिना. संबंध तुम्हाते असे चिना. माणसं भांडायला तसलीच महाराज. काय म्हणले, लाज वाटत नाही म्हणले, कुठं बी दावा सांगत आहो. आखं लुटलं तरी लबाड महाराज. बघा आपल्या आजूबाजूचे शेजारी भारताला असले विचित्र येत. ही आमचा प्रांत ते आमचा प्रांत. आज एका प्रांतावर दावा सांगतात, उद्या एका प्रांतावर सांगतात. आणि पहिलं दानशूर बी लोक होते महाराज आपले, लगेच देऊन टाकत होते. ही लोकांनी सांगितलं निर्लज्ज आहेत म्हणले, लाज वाटत नाही तुम्हाला. रामायणावर पूर्ण अधिकार कुणाचा आहे? मृत्यू लोकांतला आहे. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती हेवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. कारण म्हणले 100% गतुड भजन म्हणजे कुणाचं आहे? आमचं आहे. मला आज का वाटत नाही म्हणले रामायणावर अधिकार गाजवण्यासाठी. अशा प्रकारचा वाद वितंड करत आहे. दोघे केले निरुत्तर, तरी कथेची आवडी फार न सोडिती. येर येर कथामृत सार सेवावया. अमृत सार सेवावया. महाराज जे गोड असतं ना, मधुर असतं ना, त्याच्यावर आपला अधिकार नाही ते कळाल्यानंतर सुद्धा माणूस आवतं ना नसू द्या महाराज, फोडणीचा वास भारी याव. माणूस बघत तिकडं. नाथांच्या इथं माळाचं पितृपक्षाचं आमंत्रण होतं गोरगरीब दलितांना, पण त्यांना त्याची अपेक्षा झाली, नाथ महाराजांनी देऊन टाकलं. तसं रामायणाची अपेक्षा स्वर्गातले देव करू लागलेले आहे. लक्षात ठेवा, अपेक्षा होती. अगस्तींच्या आश्रमाच्या ठिकाणी सूरवर लोक विमान घेऊन रामायण ऐकतात, कारण अमृत कुणालाही ऐकावं वाटतं. ते अमृत पित होते, त्यांना या कथामृताची सुद्धा आवड होती. ते सुद्धा लाजीरवाण्या तोंडानं तिथंच उभे राहिले. तुमचा अधिकार नाही म्हणल्यानंतर सुद्धा, कारण काही गोष्टी भिकेत जरी मिळाल्या तरी पोट भरतं. रामायण अधिकारानं नाही मिळालं तर भिकेत जरी मिळालं
तरी आपण भाग्यवान होऊ म्हणून हाकललं तरी गेले नाही, तिथंच उभे राहील. ताव ब्रह्मयाने बुद्धी केली जाण, वाटे करी ती गे जाण, त्यांची करावया बुजावन, धाडिया पण शिवापासे. तोपर्यंत त्या ठिकाणी ब्रह्मदेव आला. ब्रह्मदेव म्हणजे आजची जी युनो आहे का, असला येडपट कारभार. तर तुम्ही म्हणताल असं कसं? अधिकार कोणाचा आहे? मनुष्य लोकांनी काय सांगितलं? 100% आमचं आहे. पण भांडण झाल्यानंतर ब्रह्मदेव काय म्हणला? वाटी करू. आता मला सांगा, 3 जण भांडण करायले, वस्तू 1 जणाची आहे, तिची वाटण्या करायच्या काही 1 जणालाच द्यायची? कायद्यानं खरं सांगा. वस्तू 1 जणाची आहे, तिची वाटण्या करण्याचा विषयच येत नाही ना. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी महादेवाला बोलवलं आणि म्हणले वाटण्या कर. असं होत असतंय. काही गोष्टी कधी कधी नको तिथं नेहूनही लागतात, कारण नेल्यानंतर तोटा होत असते. ती लोक वाटण्या करा म्हणतात. तशा प्रकारे त्या ठिकाणी रामायणाच्या वाटण्या करण्यासाठी भगवान शंकरांची नेमणूक करण्यात आली. माग शिवे बुद्धी केली कैसे, तिघे येता अपना पासी, स्वयं राखून निज सारासी, विभागेसी बुधावे. युवराजेसी त्या ठिकाणी म्हणतायत, काय सांगतायत? स्वयं राखून स्वतः पासी, स्वतःचा स्वार्थ. त्याच्यामुळे शहाण्याने घरच्या वाटण्या तिसऱ्याकडे करायला जाऊन ते वाटण्या करताना शेवटी म्हणते मला एवढं सराव द्या बरं का, मी तुमचं एवढं मिटेल. त्याचा एवढुशावर तरी अधिकार असतो का वाटून देणाराचा? काहीच. पण घरची गोष्ट जर बाहेर गेली तर लोक असा फायदा घेतात. महादेव म्हणले हो का, वाटण्या करतो पण कमिशन लागते. काय लागतंय? कमिशन. आता दुधाच्या व्यवसायवाल्याकडे कमिशन म्हणून जर तूप मागितलं आणि बाकी तुमची तुम्ही खा म्हणलं तर उरलं काय? टाकाशिवाय काही उरलं का? तशा प्रकारची वाटणी भगवान शंकर करू लागलेले आहेत. लक्ष देऊन ऐका. शिव मने तया तिगासे, विमुख मीन धाडी कोणासी, वाटा देईन समभागेसे, वचन तिघांसे मानले. ऐका. शिव म्हणे तिघासी, विमुख मीन धाडी कोणासी. आता तुम्ही म्हणताल हे पोरग असं कसं सांगायला लागले? लक्षात, प्रॉपर्टी एकाचीच आहे. वाटायला आलेल्या माणसाला काय करायचंय महाराज? ते म्हणते कुणालाच मी नाराज करणार नाही. अरे प्रॉपर्टी एकाची आहे ना, तू कुणाला कसं देणार? न्याय करणाराने एकाला द्यायला पाहिजे ना. आता ती राम मंदिराची बाजू महाराज कुणी येऊ लागलं आमचंच आहे म्हणू लागलं. आता ते नेपाळचं तर म्हणलं अयोध्याच आमच्याकडे. अशा प्रकारचा प्रकार होत असतो. लक्षात घ्या. काय म्हणले महादेव? आम्ही तुम्हाला सगळ्यांना रामायण वाटून देतो. स्वर्गाच्यांचाही अधिकार नाही आणि पाताळातल्यांचाही अधिकार नाही. फक्त खुश करण्यासाठी मी कुणालाच नाराज करीत नाही म्हणला, सगळ्यांना वाटून देतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणू लागले. शतकोटी संख्या येथा, रामायण मूळ ग्रंथ, शिववाटी त्रिलोक्यात विभागार्थ तो ऐका. रामायणाची संख्या, रामायणाची संख्या नाही, रामायणातल्या श्लोकांची संख्या 100 कोटी संख्या आहे. भगवान शंकर तिन्ही लोकांमध्ये तिचं विभागणी करतायत. ती कशा पद्धतीत करतायत लक्ष देऊन ऐका. 33 कोटी प्रथमांक, 33 लक्षाणिक, 33 सहस्र 300 श्लोक,
33 आणि एक उरला दोरी टाकली महाराज, दोरी रामायणावर दोरी टाकली. लक्षात घ्या, माणसं काय वाटून घेतील सांगता येत नाही. 33 कोटी. आता 1 कोटी म्हणल्यानंतर 100 कोटी म्हणल्यास 33 न चलतं. 33 त्रिक 99 होतं, पुन्हा 1 उरत. मग किती उरले? 1 कोटी उरले. पुन्हा 33 लाख केले, 1 लाख उरले. पुन्हा 33 हजार केले, 1000 उरले. पुन्हा 333 केले, 100 उरले. पुन्हा 33 केले, किती उरले? 1 उरला. मग एका श्लोकामध्ये काय उरलं लक्षात घ्या. श्लोक एका उरला त्यांची 32 अक्षरे, तीही वाटिली शंकरे परिसादरे वाटणे. माय बापांनो, हे वाटणे नावाचा प्रकार प्रत्येकाच्याच घरी होत असतो. लक्षात घ्या, ऐका. उरला एकच श्लोक, त्या एका श्लोकामध्ये 32 अक्षर आहेत आणि ती 32 अक्षर सुद्धा भगवान शंकरांनी वाटलेली आहेत. ती कशी वाटली जरा लक्ष देऊन ऐका. 10 अक्षरे वाट्याली, 2 अक्षरे तेथे उरली, तद्यर्थी शिवे बुद्धी केली, युक्त बोली बोलून. महाराज, अंगावर कपडे न घालणारा एवढा निस्वार्थी वाटण्या करायला माणूस आणला होता. लक्षात घ्या बरं. ज्याला राहायला घर नाही, अंगावर राख लावून भजन करणारा वाटण्या करायला जर आणला तरी सुद्धा हातचा राखीत असते. करोडपती आणल्यास काय करेल? 32 अक्षर होते, त्यांना म्हणलं हो का, याच्यातले 10 अक्षरे घेऊन टाका. 10 त्रिक 30. म्हणलं आता 2 उरलेत, या दोन्हीच्या वाटण्या किती करीत बसाव. त्यांना पण वाटलं कोट्यधीश मिळालंय आपल्याला. 33 कोटी श्लोक, पुन्हा 33,000 श्लोक. त्यामुळे त्यांनी बी मोठेपणात काय म्हणले, घेऊन टाका. लक्षात, 2च अक्षर घेतो म्हणले. मागत असताना कमीच मागत असतंय, पण सगळंच घेत असतंय महाराज. अशी भगवान शंकरांनी त्या ठिकाणी 2च शब्द मागितले, परंतु ते कोणते होते लक्षात. अक्षरे 2 लोक 3 वाटा करिता नये वाटणे, तरीही द्यावी मजमा पाऱ्याला गोडी, खळे दानी दानार्थ. आणि दानार्थ नाथ महाराज म्हणले हो का, 2 शब्द उरलेत. भगवान शंकर म्हणू लागले, ते आडतवाला शेवटी आडत लावत असते बघा, पण ते टकेवारी लावते. महादेव काय म्हणले, सगळं उरल्यानंतर खळ्याच थोडं लय खळ खळ करणाराला द्यावं ना. आपल्या इकडं खळ्याला माणसं येतात बघा, ते काम करू लागतात. आल्यानंतर त्यांना पायली चिपटा आदली दिलं जातं. तसं महादेव म्हणले, तुमचं एवढं 100 कोटीचं खळ केलंय, उग 2 तरी अक्षर द्या की मला. अशा विनम्रता किती आहे. हापकायला सगळंच बरं का, लक्षात घ्या. परंतु विनम्रता किती आहे, मला ही 2 तरी शब्द द्या. अशा प्रकारे भगवान शंकर म्हणतायत. मग 3 जण्याती उल्लास, 2 अक्षरे दिदली शिवासी, तेने धरली हृदयसे अहर्निशी श्रीराम. मग त्या ठिकाणी 3घांनी सुद्धा दिलं, पण कसं दिलं? अति उल्हासी, अत्यंत उल्हासानं दिलं. कारण 2 अक्षर महादेवाला दिले आणि महादेवानं ती मिळालेली 2 अक्षर कुठं लावली? हृदयाला लावली. एकदा एक धनगर, धनगर म्हणजे जातीचा विषय नाही, ज्याला रत्न कळत नाही त्याला हिरा सापडला. त्याला म्हणलं 1 कोटीला देतोस, त्यानं म्हणला नाही. 2 कोटीला देतोस, नाही म्हणला.
एक शहाणं होतं, त्यानं चमकती गारगुट घेतली, मला हिच्या बदल्यात देतोस, त्यानं देऊन टाकलं. लक्षात घ्या, त्यानं कोटीत दिला नाही, 2 कोटीत दिला नाही, पण चमकत्या गारगुटीत हिरा देऊन टाकला. अशा प्रकारे यांनी सुद्धा खळ मागणाराला राम शब्द दिला, परंतु खळ मागणाराला त्याचा अर्थ माहिती होता, स्वार्थ माहिती होता. त्यानं मात्र तो राम शब्द निरंतर हृदयामध्ये जपायला सुरुवात केली. रामायणीचे सार पूर्ण, शिवाचे वसवी हृदय भुवन. श्रीराम ही अक्षरे दान, ब्रह्मपूर्ण पर्यसान. ब्रह्मपूर्ण पर्यसान, रामायणीचे सार पूर्ण, शिवाचे वसवी हृदय भुवन. पूर्ण रामायणाचं सार भगवंत शिवाच्या हृदयावरती वसतय. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. निरंतर रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी धरलेलं आहे, कारण ती श्रीरामाची अक्षर पूर्णतः परब्रह्म आहेत. ती सर्व श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावं असं ग्रंथ करते. लोका विभाग मुख्य ऐका, 33 कोटी 33 लक्ष, 33 सहस्र 300 श्लोक, 10 अक्षरे अधिक मृत्यू. 10 अक्षरे अधिक मृत्यू. आपल्याकडे रामायण किती आहे? 33 कोटी आहे. वरी किती आहे? 33 कोटी आहे. पण हे रामायण कोणतं आहे माहितीये का? राम नसलेलं रामायण. कारण महादेवानं तर राम हडपला, म्हणून आणखी बी काही लोक म्हणतात बघा, काय रामायण लावलं र, गबस की उगा. रामायणाला का गबस म्हणते माहिती का? कारण त्याच्यात राम नसतं उरलेलं. राम असलेलं रामायण मात्र निरंतर स्मशानामध्ये ते कधीच थांबत नाही. 24 घंटे त्याचा मकरंद. आता राम असलेलं रामायण स्मशानात आहे आणि राम असलेलं अयोध्या 500 वर्ष तशीच होती. रामाचं जरा अवघडच आहे बरं का. रामायणाचं बी अवघड आहे. बऱ्याच ठिकाणी रामायण रिकामे आहेत आणि रामायण ठीक आहे. असो, मला काय सांगायचं या ठिकाणी नाथ महाराज काय म्हणतात, रामायणाचे जे काही विभाग केले ते अशा पद्धतीचे आहेत. 33 कोटी 33 लाख 33,300 श्लोक आणि त्यावर 10 अक्षर कोणाला दिले, अशा प्रकारची वाटणी झाली. याही भागाचे विवरण, बहुविध कवित्व रामायण. तेही अर्थाचे निरूपण, सावधान अवधारा. भागाचे विवरण, बहुविध कवित्व रामायण. या भागांचं सुद्धा विवरण करणार, बहुविध पद्धतीनं विवरण करणार कवित्व रामायणामध्ये आहे. त्या अर्थाचं निरूपण सुद्धा मी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. काही जण म्हणत असतील निवांत का चाललाय, वाटण्या जरा निवांत कराव्या लागतात, लक्ष देऊन कराव्या लागतात. चुकलं नाही पाहिजे महाराज. त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नाथ महाराज सुद्धा लक्ष देऊन सांगताय. रामायण आगम पंचरात्र रामायण, गुहा गुह्यक रामायण, हनुमंत रामायण नाटक. शिव रामायण, शैव रामायण, आगम पंचरात्र रामायण, गुहा गुह्यक रामायण आणि हनुमंत रामायण अशा प्रकारची नाटक सुद्धा नटलेली रामायण वेगवेगळी आहेत असं सांगतात. कुर्म वराह रामायण, कालिका खंडीचे निरूपण, महाकाली रामायण, स्कंद रामायण प्रसिद्ध. त्या ठिकाणी सांगतायत
मत्स्य रामायण आहे, कूर्म रामायण आहे, वराह रामायण आहे, कालिका खंडाचं निरूपण करणारं रामायण आहे, महाकालिका रामायण आहे, स्कंद रामायण आहे. अशा प्रकारची वेगवेगळी रामायण आहेत. अगस्ती पुलस्ती रामायण, पद्मपुराणीचे रामायण, रवी अग्नी वरुण रामायण, ऐकोनी आपण जटायू वक्ता. त्या ठिकाणी अगस्ती रामायण आहे, पौलस्ती रामायण आहे, पद्मपुराणात सुद्धा रामायण आहे. रवी रामायण, अग्नि रामायण, वरुण रामायण अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतायत. ग्रामी भरतापण वदेते भरत रामायण, महाभारतीचे रामायण, वक्ता आपण श्री व्यास. जटायूने सुद्धा रामायण सांगितलेलं आहे म्हणतायत. नंदीग्रामाच्या ठिकाणी भरतांनी सांगितलेलं रामायण आहे. वदेते भरत रामायण म्हणून ओळखलं जातं. महाभारतामध्ये सुद्धा जे रामायण सांगितलं ते श्री व्यासजींनी सांगितलेलं आहे. कारण भागवतामध्ये सुद्धा एका स्कंदामध्ये रामायणाचं वर्णन येतं. पूर्ण एक दिवस रामायणाची कथा चालते. ते श्री व्यासांनी लिहिलेलं रामायण. क्रोंच दीप्ती अद्यापि जान, क्रोंच ऋषी सांगे पुराण,